आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज आपण पाहतो की सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी दृष्टिआड होतो। बागेमध्ये नवीन नवीन फुलं उगवतात, फुलतात, बहरतात, पण काही दिवसांनी ते कोमेजून जातात, मरून जातात। गवत देखील तशाच प्रकारे फुलतं आणि काही दिवसांनी कोमेजून जातं। मानवी जीवन देखील अशाच प्रकारे आहे। माणूस या भूतलावर जन्म घेतो, काही वर्ष या भूतलावर राहतो आणि मग काही वर्षांनी या भूतलाचा निरोप घेतो। मरण अटळ आहे आणि म्हणून ख्रिस्त सभा आज 2 नोव्हेंबरच्या दिवशी आपल्याला सर्व मृतांचा स्मृती दिन देऊन सर्व मृत व्यक्तींबद्दल चिंतन करण्यासाठी आणि मरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनुभवण्यासाठी आमंत्रित करीत आहे। ह्या वर्षी जुबली वर्षामध्ये 2 नोव्हेंबर रविवार असला तरी आपण तो सर्व मृतांचा स्मृती दिन म्हणून साजरा करीत आहोत। हेतू हा की आपण ह्या दिवसावर चिंतन करून आपल्या सर्व मृत व्यक्तींच्या जीवनाद्वारे आपल्याला जी श्रद्धा, आपल्याला जे पुनरुत्थानाचं रहस्य सांगितलेलं आहे ते समजून घेऊन त्यामध्ये दृढ होणे। प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात की आपण केवळ 1 दिवसापुरता आपल्या मृत व्यक्तींची आठवण करावी असं नाही, तर संपूर्ण नोव्हेंबर महिना, ह्या महिन्यामध्ये आपण आपल्या मृत व्यक्तींची खास आठवण करावी आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करावी। मृत व्यक्तींसाठी प्रार्थना करणे ही ख्रिस्त सभेची अधिकृत अशी शिकवण आहे आणि या प्रार्थनेद्वारे त्यांची आपण आठवण करतो आणि त्यांनी आपल्यावर जे संस्कार केले आहेत, आपल्याला जी श्रद्धेची देणगी दिली आहे, आपल्याला ख्रिस्त सभेची जी शिकवण दिली आहे त्याची आपण जणू काही आठवण करून आपल्या जीवनामध्ये ते आणण्याचा प्रयत्न करीत असतो। शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे। हेच सत्य प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाद्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे। संत पौल करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 15 मध्ये आपल्याला आठवण करून देतो की आपला विश्वास पुनरुत्थानावर आहे। द लॉर्ड हॅज रिझन, आणि म्हणून आपलं पुनरुत्थानावरील हा जो विश्वास आहे तो आपण जगलं पाहिजे। आजच्या दिवशी ख्रिस्त सभा आपल्याला आठवण करून देत आहे की जरी आपण आपल्या मृत व्यक्तींची आठवण करीत असलो तरी आपला विश्वास मरणावर नाही, तर आपला विश्वास पुनरुत्थानावर आहे आणि पुनरुत्थान म्हणजे आशा। जुबली वर्षामध्ये आपल्याला आशेचे यात्रेकरू होण्यासाठी आमंत्रित आहे। याच आशेचे जणू काही साक्षीदार होण्यासाठी हा 2 नोव्हेंबरचा मृतांच्या स्मृती दिनाचा दिन आपल्यासाठी प्रेरणा देणारा आहे आणि त्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे। आपलं जीवन आपण कशा प्रकारे जगतो? आपण श्रद्धेचं जीवन जगतो का? केवळ ह्या जगातील जीवनापुरता आपण मर्यादित आहोत का? की आपण आपलं जे पुनरुत्थान आहे, परमेश्वराला भेटण्याचा जो योग आहे, परमेश्वराला सामोरे जाण्याची जी आपली तळमळ आणि इच्छा आहे त्याप्रमाणे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले जे कुटुंबातील प्रियजन आहेत, जे आपल्या अगोदर गेलेले आहेत, परमेश्वराने त्यांना बोलावून घेतलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला दुःख असणे हे साहजिक आहे। मानवी दृष्टिकोनातून प्रत्येक कुटुंबातील मृत व्यक्ती आपली प्रिय आहे आणि म्हणून त्याबद्दल दुःख होणे साहजिक आहे। परंतु ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपण ह्या जगातल्या दुःखामध्ये न राहता पुनरुत्थानावरील आपली जी आशा आहे ती आशा आपण जगली पाहिजे। आपण श्रद्धेने जीवन जगलं पाहिजे। श्रद्धेने जेव्हा आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मरणाच्या पलीकडे पुनरुत्थान आहे आणि ख्रिस्त जी आपल्याला त्यासाठी एक देणगी आहे, पुनरुत्थित ख्रिस्त, तो आपण अनुभवला पाहिजे।
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ते अनुभवण्यासाठी आपले जे प्रियजन आपले अगोदर गेलेले आहेत, त्यांच्या ज्या स्मृती आहेत, त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्यांनी आपल्यावर जे संस्कार केले आहेत, त्यांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे आणि त्यांनी त्यांची श्रद्धा कशी जगली, हे जे आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, तशाच प्रकारे आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तसं जीवन जगणे गरजेचं आहे. ख्रिस्त त्यासाठी आपल्याला आदर्श आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण स्वीकारताना पित्याची इच्छा प्रमाण मानली. देवाच्या इच्छेप्रमाणे तो वागला आणि म्हणून मरणावर तो विजयी होऊ शकला. आपल्या प्रत्येकाला परमेश्वर ती शिकवण देत आहे की आपण सर्वांनी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराच्या योजनेप्रमाणे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतील, वेदना येतील, त्रास होईल, परंतु आपण डगमगणार नाही, कारण परमेश्वर आपल्या बरोबर असल्याचा अनुभव आपल्याला येईल आणि त्या अनुभवांतून आपण निश्चित पुनरुत्थानाकडे वाटचाल करू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताची रिकामी कबर ही पुनरुत्थानाची एक साक्ष आहे. ही रिकामी कबर आपल्याला तेच सांगत आहे की आपले जे पूर्वज आहेत, आपले जे प्रियजन आहेत, ते केवळ दफनभूमीमध्ये राहत नाहीत, तर ते स्वर्गामध्ये परमेश्वराबरोबर एकरूप होतात आणि म्हणून आपण त्या आशेने आपण जीवन जगलं पाहिजे. आपले जे प्रिय व्यक्ती मरण पावले आहेत, ते जणू काही परमेश्वराच्या दरबारी आपल्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तयार असतात. ते आपली आठवण करीत असतात, आपल्यासाठी ते प्रार्थना करीत असतात. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा निश्चित त्यांना देखील या प्रार्थनेद्वारे सहाय्य होत असते आणि म्हणून आपण त्यांची आठवण करावी अशी ख्रिस्त सभेची आपल्याला शिकवण आहे. आज आपल्या प्रियजनांची आठवण करीत असताना, त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असताना ख्रिस्त सभेची एक सुंदर परंपरा आहे. रात्री 8 वाजता ख्रिस्त सभा आपल्याला आठवण करून देते की रोज आपण 3 नमो मरिया म्हणून आपल्या प्रियजनांसाठी जे मरण पावले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आज या प्रियजनांची आठवण करीत असताना आपण दररोज त्या आपल्या प्रिय व्यक्तींसाठी, मृत व्यक्तींसाठी 3 नमो मरिया रात्री 8 वाजता प्रार्थना करावी अशी मी आपणास सूचना देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे हा जो दिवस आहे तो आपल्याला आठवण करून देतो की आपल्या प्रत्येकाला देखील एक दिवस ह्या जगाचा निरोप घ्यायचा आहे आणि म्हणून आपण हे जीवन जगत असताना केवळ या भौगोलिक किंवा ह्या जगातल्या गोष्टीवर आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं नाही, तर जे स्वर्गीय आहे, जे परमेश्वराचं आहे, जे अनंत काळ आहे आणि ज्यासाठी आपण सतत प्रार्थना करतो किंवा परमेश्वराच्या योजनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे वागतो, ते जीवन प्राप्त करण्यासाठी आपण आपलं ध्येय, आपलं दृष्टिकोन हा त्याकडे वळवला पाहिजे. म्हणजेच हे जीवन जगण्यासाठी आपल्याला एक नवीन प्रेरणा, नवीन स्फूर्ती प्राप्त होईल. त्या जीवनासाठी आपण जीवन जगावं, म्हणून हे जीवन जे आहे हे अधिक अर्थपूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करीत आहे. तुम्ही देखील स्वतःच्या कुटुंबातील लोकांसाठी कराच, परंतु ज्यांचं कोणी नाही त्यांची देखील आठवण करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. एकमेकांसाठी केलेली प्रार्थना ही निश्चितच परमेश्वराठाई खूप महत्त्वाची आहे आणि ती आपण सतत करत राहिली पाहिजे. आज आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींची आठवण करीत असताना आपण सर्वजण म्हणूया, प्रभू आमच्या कुटुंबातील मृत व्यक्तींना चिरंतन शांती दे आणि अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर. सर्व मृत व्यक्तीस परमेश्वर आशीर्वादित करो आणि स्वर्गीय सुख बहाल करो.